विष्णू पुराणातील उल्लेखानुसार समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले. देवांनी नेवासे या ठिकाणी अमृत प्राशन केले. पण त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव शिरला असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे देवांना समजताच भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्यावेळी त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शिर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार या गडावरून वाहू लागली. त्या काळापासून या धारेचे रूपांतर नदीमध्ये झाले व या नदीस अमृतवाहिनी हे नाव पडले. रतनगड म्हणजे प्रवरामाईचे उगमस्थान. झांज राजाने 10व्या-11व्या शतकात 12 नद्यांच्या उगमस्थानी 12 मंदिरांची स्थापना केली. त्यातील प्रवरेच्या उगमावरील रतनगडाच्या पायथ्याशी असलेले रतनवाडीमधील अमृतेश्वर मंदिर. जय शिवराय मित्रांनो, आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ती याच पुराणातील उल्लेख असलेल्या सह्याद्रीतील दुर्गरत्नांपैकी एक असलेले दुर्गरत्न ऐतिहासिक रतनगडाची. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. भंडारदरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि त्या पलीकडे वसलेलं हे छोटेसं गाव रतनवाडी. आज आपण ज्या गडाला भेट देणार आहोत त्या किल्ले रतनगडाच्या हे पायथ्याचे गाव. रतनवाडीला आलो की आपल्यासमोर दिसते ते प्राचीन अमृतेश्वर मंदिर. साधारण 10व्या-11व्या शतकात झांज राजांनी 12 नद्यांच्या उगमाजवळ जी 12 मंदिरं बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळचे हे अमृतेश्वर मंदिर. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतले हे नवल विशेष याच भागातील अकोल्याच्या सिद्धेश्वर व हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिरात पाहायला मिळते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट, यक्ष, अप्सरा, गंधर्व, देव, दानव हे सारे पाहताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव. प्राचीन स्थापत्य शैलीतील नागर शैली अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजागी विसावलेली दिसते. अमृतेश्वराचे दर्शन घेऊन वाडीच्या दिशेने थोडे अंतर आलो की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू आपल्याला दिसते. पुष्करणी नावाप्रमाणे सुंदर. देवांचा सहवास लाभलेल्या या जलवस्तूची निर्मिती त्या देवांसाठीच केलेली. प्राचीन मंदिराच्या भोवताली अशा या पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही याच अमृतेश्वर मंदिराच्या निर्मिती काळातली. अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल 20 फूट लांब आणि 20 फूट रुंद, आखीव रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या, आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले, सभोवतालच्या भिंतीत 12 देवकोष्टकांची रचना आणि त्यांच्या डोईवर छोट्या छोट्या कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये एक गणेशाची मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाप असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णू तीर्थ म्हणतात आणि समुद्र मंथनाच्या 14 रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. पेशवे काळात या मंदिराचा उल्लेख आढळतो तो बालाजी कराळे हे रतनगडाचे किल्लेदार असताना. त्यांनी केलेल्या नवसाला यश प्राप्त झाले म्हणून या मंदिराची पूजा अर्चा व्यवस्थित चालावी यासाठी मोरो महादेव या सनद देऊ केल्याचे. मंदिर व पुष्करणी पाहून आम्ही गडाच्या वाटेला लागलो. या गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक वाट रतनगड व त्याच्या बाजूच्या खुट्टा सुळक्यामधून जाते तर दुसरी वाट ही गडाच्या डावीकडून शिडीच्या वाट्याने गडावर जाते. आम्ही शिडीच्या वाट्याने गडाकडे निघालो. या गडावर यायचे झाल्यास इगतपुरीपासून भंडारदरा 43 किलोमीटर व त्यापुढे रतनवाडी 16 किलोमीटरवर आहे. तर इगतपुरी शेंडी साम्रात मार्गे रतनवाडी हे अंतर 77 किलोमीटर एवढे आहे. पुण्यावरून संगमनेर मार्गे यायचे झाल्यास संगमनेर, राजूर, भंडारदरा मार्गे रतनवाडी 73 किलोमीटर तर शेंडी साम्रात मार्गे 93 किलोमीटरवर आहे. रतनगड नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई डोंगर रांगेत वसलेल्या दुर्गापैकी एक गड. घनचंकर रांगेतील प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला एक दुर्ग.
शिडीच्या मार्गाने गडावर जाताना प्रवरा नदीचे पात्र आपणाबरोबरच आपल्याला साथ देत असते. नदीचे पात्र डावीकडे ठेवत घनदाट जंगलातून आपला प्रवास सुरू होतो. त्या मार्गाने मग नदीचे पात्र डावीकडे ठेवत वाट चढाई करू लागते. साधारण 1.5 तासांनी आपण गडाच्या पहिल्या पठारावर येतो. येथून उजवीकडे वळत आपला प्रवास सुरू होतो. दोन तासांनी आम्ही सारे दुसऱ्या पठारावर आलो. इथे साम्रादवरून येणारी वाट आपल्याला भेटते. जेवणाचे डबे सोडून आम्ही जेवणावर ताव मारला. थोडीशी विश्रांती घेऊन आजूबाजूला पाहिले. या ठिकाणी कात्राबाई हरिश्चंद्रगडाकडे जाणारा पूर्वीचा राजमार्ग असून येथे एक दगडी चौथरा बांधलेला आहे. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती असावी, कारण या जंगलात घरांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय येथे पाण्याची दगडात बांधलेली 2 मोठी टाकी आहेत. आता आमचा प्रवास गडाकडे पुन्हा सुरू झाला. इथून गडावर जाताना 2 वाटा फुटतात. डावीकडे सरळ जाणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरची सरळ वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. दाट झाडीने वेढलेल्या या वाटेने चढून गेल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण शिड्यांजवळ पोहोचतो. येथे आपल्याला 2 शिड्या दिसतात. 1824ला इंग्रजांनी गडावर जाण्याचे मार्ग सुरुंग लावून नष्ट केले, त्यामुळे गडावर जाणे बंद झाले. पण आज काही संस्थांनी व वन विभागाने पुढाकार घेऊन शिड्यापासून गडावर येणे जाणे पुन्हा सुरू केले. याची प्रचिती रतनगडावर जाताना आपल्याला येते. पहिली मोठी शिडी चढली की लगेच दुसरी शिडी आपले स्वागत करते. दुसरी शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. हा गणेश दरवाजा. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजातून पुढे आलो की पहारेकऱ्यांची गुहा पाहून आपण गडावर जाणाऱ्या तिसऱ्या शिडीपाशी येतो. त्यानंतर अजून एक शिडी. या शिड्या चढून पुढे पायऱ्यांच्या मार्गाने वर आलो की डावीकडील वाट गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाते, तर उजवीकडील वाट गडावरील वस्तीच्या गुहेकडे घेऊन जाते. येथे कड्यात कोरलेल्या 2 प्रशस्त गुहा आहेत. पहिल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवीचा तांदळा आहे. कळसुबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या 3 बहिणी होत्या. या 3 बहिणींचे वास्तव्य या 3 डोंगरांवर होते, म्हणून हे तिन्ही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. गडावरील दुसरी गुहा ही मोठी असून यात 20 ते 25 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. पाठीवरले सामान गुहेत ठेवून आम्ही गडभ्रमंतीला निघालो. गुहेतून निघून आम्ही गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ आलो. हा हनुमान दरवाजा. या दरवाजावर मत्स्यावतारातील विष्णू, गणेश, रिद्धिसिद्धी आणि हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. दुसऱ्या दरवाजातून थोडेसे पुढे गेल्यावर भंडारदरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि घनचक्करचे पठार दिसते. आजूबाजूचा परिसर पाहून आपण पुढे निघतो. वाटेवर एक सुटा टेहळणीचा भग्नावस्थेतील मनोऱ्यासारखा गोल बुरुज आहे. याला राणीचा होडा म्हणतात. तो कुठल्याही तटाला लागून नसल्याने बहुधा गडाच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी याची रचना केली असावी. या बुरुजाला लागूनच पाण्याचे एक टाके आहे.
पुढे आलो की आपल्याला पाण्याची अजून 4 मोठी टाकी दिसतात. यात पिण्यायोग्य पाणी फक्त एका टाक्यात आहे. इथून पश्चिमेकडे साधारण 10 मिनिटे कड्याला समांतर चालल्यावर आपण येतो तो गडाच्या पश्चिमेकडील दरवाजाजवळ. हा कोकण दरवाजा. उद्ध्वस्त असा हा दरवाजा आता दरडी कोसळल्यामुळे बुजला असून इथून खाली उतरणारी वाटही आता वापरात नसल्याने धोकादायक झाली आहे. या दरवाजातून आपल्याला कोकणचे दर्शन घडते. हा कोकण दरवाजा पाहून पुढे आलो की पाण्याची 7 टाकी आपल्याला पाहायला मिळतात, पण यातील एकाही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे आल्यावर अजून 2 टाकी आपल्याला दिसतात. ही टाकी पाहून पुढे आलो की आपल्याला जमिनीला समांतर असे एक टाके दिसते. या टाक्याच्या आत शिरण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आत दगडात कोरलेल्या 2 मोठ्या खोल्या आहेत. यातील एक खोली अर्धवट खोदलेली असून दुसरी खोली साधारण 20 बाय 30 फूट आकाराची आहे. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. आत काळोख असल्यामुळे व आमच्याकडे बॅटरी नसल्यामुळे आम्ही आत गेलो नाही. या टाक्याच्या दुसऱ्या बाजूस चर खोदलेला असून चराच्या सुरुवातीच्या तोंडाजवळ दरवाजासारखे बांधकाम आहे. पुढे आलो की घरांच्या जोत्याचे अवशेष आपले लक्ष वेधून घेतात व त्यापुढे पाण्याचे एक टाके. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या पुढील वाट आपल्याला गडावरील नेड्यात घेऊन जाते. गडाच्या कातळ भिंतीत 6-7 माणसे बसतील असे निसर्गनिर्मित नेडे रतनगडावर आहे. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड, इर्शाळगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेडा आहे. या नेड्यातून चहूबाजूचा परिसर दिसतो. या गडाच्या इतिहासात डोकले असता थेट पुराणापर्यंत संदर्भ मिळतात. पुराणात या गडाचा उल्लेख असा आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. यात राहू नावाचा एक दानव शिरला व त्यानेही अमृत प्राशन केले. हे पाहून भगवान विष्णूने त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शिर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली. या धारेचे रूपांतर नदीमध्ये झाले आणि या नदीस अमृतवाहिनी असे नाव पडले. नेडे पाहून खाली उतरलो की आपण गडाच्या त्र्यंबक दरवाजापाशी येतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, आजोबा, हरिश्चंद्र, खुट्टा, माहुली हा परिसर दिसतो. या माचीवर उद्ध्वस्त मंदिर असून घरांचे काही अवशेष आढळतात. शिवकाळात या गडाची फारशी माहिती मिळत नाही. इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी रतनगडास फार महत्त्व होते. अलंग, कुलंग, मदन हे किल्ले आणि राजूर सोगलीचा प्रदेश रतनवाडीच्या आधिपत्याखाली येत होता. 1763 साली हा किल्ला महादेव कोळी, सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बालाजी कारळेने हा किल्ला घेतला होता. रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे 1818 सालापर्यंत रतनगड याच विभागाचे मुख्यालय होते. कॅप्टन गोडार्डने या किल्ल्यावर 1820 मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळवून गडावर आपला तळ ठोकला. पण त्याचा मुक्काम हलताच पूर्वीचा किल्लेदार गोविंदराव याने रामजी भांगरेच्या साथीने परत उठाव करून रतनगड ताब्यात घेतला. हा प्रतिकार फार वेळ टिकला नाही व रतनगड पुन्हा 1824 साली इंग्रजांकडे गेला. इथे परत अशा प्रकारचे उठाव होऊ नये यासाठी इंग्रजांनी वरती जाणाऱ्या कातळवाटा सुरुंगाने उडवल्या. साम्रतवरून येणारी वाट ही गडाच्या खुट्ट्याला वळसा घालून या दरवाजापाशी येते. येथून वर येण्यासाठी 50 ते 60 कातळात खोदलेल्या भग्न पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्या व कातळात कोरलेल्या त्र्यंबक दरवाजाने आपण गडामध्ये प्रवेश करतो. या दरवाजाच्या प्रवेशद्वारातच पारेकऱ्यांसाठी दगडात कोरलेल्या देवड्या आहेत.
संध्याकाळ होत आली होती. आम्ही आता वस्तीच्या गुंफेकडे निघालो होतो. वाटेवरच वस्तीच्या गुहेच्या वरच्या अंगाला पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. या टाक्यामधील पाणी घेऊन आम्ही गुंफेत आलो आणि आमचा जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीची झोप घेऊन सकाळी उठलो तेव्हा पूर्व दिशा उजळली होती. सूर्यदर्शन झाले. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. सह्याद्रीचं रांगडं रूप, राकटपणा, कातळकडे आणि कणखरपणा अनुभवाचा असेल तर सर्वांनी आपण अशा या अभेद्य रतनगडाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.